नमस्कार. आज एक बातमी खूप काही पसरत आहे. ती म्हणजे अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे एकत्र आगामी निवडणुका लढणार आहेत. कुठं तर पुण्यामध्ये. मग याच्यामध्ये मला एक कळत नाही जनता मूर्ख आहे की दोघं पक्षाचे अध्यक्ष मूर्ख आहेत. कारण की ज्या पद्धतीने हे एकमेकांच्या विरोधात लोकसभा लढवतात, ओके, त्याच्यानंतर विधानसभा लढवतात, ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका लढवतात आणि नंतर आता आगामी ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये हे युती करण्याचे संकेत देतात. आता याच्यावर अजित पवार भाष्य करणार आहेत किंवा अजित पवार सांगणार की युती होणार का नाही. आता ज्यांनी पक्ष फोडला, ज्यांची विचारधारा ज्यांना पटत नाही, असे अजित पवार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची विचारधारा पटत नाही. शरदचंद्र पवार हे BJP सोबत जायचं नाही म्हणता, त्यामुळे यांनी पक्ष फोडला की नाही, पक्ष फोडला, पक्षावर हक्क गाजवला, पक्षाचे सर्व सूत्र आपल्या हातात घेतले आणि आता परत एकदा महापालिकेच्या निवडणुकीत ते युती करणार आहेत का. दुसरीकडे सेम शरद पवारांनी जो काही पक्ष स्थापन केला, तो पक्ष एखादा मनुष्य येतो, रात्रीमध्ये तो पक्ष गायब करतो, उडवतो, फिनिश करतो, चोरून नेतो. अशा माणसासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे हे युती करणार का. मग याच्यामध्ये जनता मूर्ख आहे का, किंवा हे जे काही लोक म्हणतात की आम्हाला आवडेल यांची युती झाली तर आम्हाला खुशीच असणार आहे, बळ मिळणार. मग हे बळ मिळणार, मग हे जर बळ मिळणार तर दुसरीकडे भाजपवाल्यांनी काय करायचं किंवा एकनाथ शिंदे गटाने काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो काही विश्वास दाखवला आहे की नाही, काँग्रेसने जो काही विश्वास दाखवला आहे, यांच्या विश्वासाचं काय होणार. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एकच लक्षात येतं, ते म्हणजे पॉलिटिक्स डर्टी आहे. यांना सामान्य जनतेची काही पडलेली नाही आहे. जनता मूर्ख बनवायचं, तेवढ्यापुरता उलटसुलट काहीतरी गोलमाल उत्तर देऊन मोकळं व्हायचं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.